नमस्कार. लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला पोह्यापेक्षा भारी लागणारा चिरमुऱ्याचा नाश्ता करून दाखवणार आहे. बऱ्याच जणांनी याचं नावसुद्धा ऐकलेलं असेल, सुशिला. सुशिला हा चिरमुऱ्यापासून तयार झालेला नाश्ता आहे. चला तर मग सुशिला करण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहूया. सुशिला करण्यासाठी इथे मी 4 वाट्या भडंगचे चिरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही साधे चिरमुरे घेतले तरी चालेल. फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे: एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून घेतलेला आहे, एक पिकलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबू, तेल, पाव कप शेंगदाणे, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, एक छोटा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, थोडीशी पिठी साखर आणि मीठ चवीनुसार. पहिल्यांदा आपण चिरमुऱ्यामध्ये पाणी ओतूया. चिरमुरे भिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच भिजले जातात. चिरमुरे एकसारखे भिजलेले आहेत. एक चाळण घेतलेली आहे, त्याच्या खाली कुकरचा डबा ठेवलेला आहे. भिजवलेले चिरमुरे चाळणीमध्ये काढूया. असं काढल्यामुळे चिरमुऱ्यातील सर्व पाणी खाली ठेवलेल्या कुकरच्या डब्यात पडेल. चिरमुरे असे पसरून ठेवूया. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालूया. पोह्याला आपण थोडं जास्त तेल वापरतो, पण सुशिला करताना थोडा तेलाचा कमी वापर करायचा आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये शेंगदाणे घालूया. गॅसच्या मंद आचेवर शेंगदाणे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिटांनंतर शेंगदाणे तडतड वाजायला लागलेले आहेत आणि त्यांचा रंगही बदललेला आहे. बाजूला काढूया. त्याच तेलामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून एखादा मिनिट भाजून घेऊया. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा भाजून घेऊया. सुशिला करताना कांदा जास्त सोनेरी रंग येईपर्यंत न भाजता पारदर्शक दिसेपर्यंतच भाजायचा आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर कांदा पारदर्शक दिसेपर्यंत भाजून झालेला आहे. हळद, धणे पावडर घालून 1 मिनिट भाजून घेऊया. हळद आणि धणे पावडर भाजून झाल्यानंतर याच्यात टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत न भाजता थोडाच भाजायचा आहे. टोमॅटो थोडा भाजून झाल्यानंतर याच्यात भिजवून ठेवलेले चिरमुरे घालूया. थोडीशी पिठी साखर घालूया. छान लागते. चिरमुऱ्यात मीठ असतं म्हणून मीठ थोडंच घालायचं आहे. आता याच्यात तळून ठेवलेले शेंगदाणे घालूया. खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया. 1 ते 2 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. लिंबूचा रस घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया. मिक्स करून घेऊया. गरम गरम सुशिला खाण्यासाठी तयार आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.